आपल्यासोबत मंत्री इंद्रनील नाईक आहेत। भाऊ, काय सांगाल, ज्या पद्धतीने लाडक्या बहिणी योजनेबद्दल जे आहे ते विरोधकाकडून संभ्रम निर्माण केला जातोय, कुठेतरी योजना ही बंद पडू शकते असा जो आहे तो दावा विरोधकाकडून केला जातोय? नाही, बघा काय आहे, लाडकी बहीण योजना हे महाराष्ट्रासाठी आणि महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली आहे आणि त्याला म्हणजे विधानसभेचं आपल्या समोरच त्याचं प्रूफ आहे की विधानसभेत घवघवीत यश मिळालेलं आहे आत्तापर्यंतचं सर्वात जास्त। आणि नुकतंच काही दिवसापूर्वी 3-4 दिवसापूर्वीच यांचं पूर्ण परत एक हप्ता तिथे टाकण्यात आलेला आहे आणि आमच्या जेवढ्या मीटिंग होतात तेव्हा CM साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांची सूचना तीच राहते की आपण पैसे कुठं वाचू शकतात ते बघा आणि ज्या चांगल्या योजना आहेत त्यांना चालवण्याकरिता आपल्याला दुसरीकडून पैसे वाचून चालवायचे आहे। म्हणून सरकार ही फार गांभीर्यपूर्वक ही योजना चालू ठेवण्यासाठी तिथे आम्ही कटिबद्ध आहोत। एक जबाबदारीने सांगू शकतो एक मंत्री म्हणून मी या राज्याचं की ही योजना चालू राहील आणि कुठल्याही आमच्या लाडक्या बहिणींना घाबरायची गरज नाही आहे। भाऊ, सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये वारंवार जे आहे ते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होताना दिसून येत आहे। आज संजय राऊत यांनी तर मोठा दावा केलेला आहे की यावर धनंजय मुंडे प्रकरणामध्ये कोणताही निर्णय जो आहे तो अंतिम या ठिकाणी करणार नाही सरकार, अशा पद्धतीने दावा देखील त्यांनी केलेला नाही। बघा काय, महायुती ही आता स्थापन झाली आहे। यापूर्वी NDA आणि UPA असं आपण म्हणायचो, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेब हे निष्पक्षपणे तिथे सरकार चालवतात म्हणून 5 वर्ष पूर्ण कार्यकाळ मागचा त्यांनी काढलेला आहे। परत त्यांचं नेतृत्वाखाली इथे आम्ही काम करतो आहे, तर निष्पक्षपणे ते तिथे पूर्ण काही व्यवस्थितपणे ते हँडल करतील। आणि नाव कोणाचं जर येत असेल किंवा कोणी घेत असेल तर माझं मत आहे की पुराव्याशिवाय नाव घ्यायला पण नाही पाहिजे। येईल चौकशी जो होईल त्याच्यात येईल जे काही आहे समजा। कुठेतरी STची दरवाढ जी करण्यात आलेली आहे त्यावरून विरोधक कुठेतरी आक्रमक होताना दिसून येत आहे। सरकारला जे आहे ते घेरण्याचा प्रयत्न केला जातोय। अगोदर बहिणींना जे आहे ते तुम्ही भाडे कपात दिली, मात्र आता तुम्ही दरवाढकडून या पद्धतीने पैशाची लूट जनतेकडून करता असा आरोप विरोधकांकडून होतोय। नाही, बघा एखादा शासन जेव्हा आपलं काम करतो किंवा एखादा मंत्री त्या खात्याचं काम करतो तेव्हा मंत्र्यांच्या दृष्टिकोनाने त्याचं खातं किंवा ती जबाबदारी त्यांनी चांगल्या रीतीने पार पडायला पाहिजे, माझं मत आहे, आपल्या सर्वांचं मत आहे। तर एक ऊर्जा खातं आणि एक आपलं परिवहन खातं, या 2 खात्यात फार म्हणजे शासन काही चांगलं करत नाही आहे, शासनाला फार तोटा होतो आहे। तर कुठे ना कुठे तोटा कमी करण्यासाठी काही निर्णय घ्यावं लागतील आणि भाडेवाढ ही कधी ना कधी तर करावंच लागेल ना, आज नाही केली तर उद्या तरी करावं लागेल। आणि सर्व काही वाढतोय आणि भाडेवाढच नाही होणार हे पण न्याय नाही आहे ना। कुठे ना कुठे मला वाटते की भाडेवाढ करायला पाहिजे। ठीक आहे, त्याची टक्केवारी ही असू शकते थोडीशी जास्त असेल, शासनाने त्याच्यावर गंभीरपणे त्या खात्याच्या संबंधित खात्याचे मंत्री विचार करतील आणि निर्णय काही बदल करता आला तर करतील, पण भाडेवाढी करायला पाहिजे माझं मत आहे। भाऊ, कुठेतरी आता मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये 100 दिवसाचं विजन जे आहे ते महायुतीने या ठिकाणी ठेवलेलं आहे। एकूणच योगायोगाने यवतमाळ जिल्ह्याला बंजारा समाजातूनच 2 मंत्री जे आहेत या ठिकाणी लाभलेले आहे, त्यामुळे समाजाचे प्रश्न असतील, पोहरागडचा अजून मोठ्या प्रमाणात विकास असतील, या संदर्भामध्ये आपलं काही विजन सध्याला ठरलेलं का? आणि विशेषतः म्हणजे पुसदचा अजून काही वेगळा कायापालट करण्यासंदर्भात आपल्या काही हालचाली असतील? नाही, 100% सर्वात मोठी मागणी तर आमच्या पुसद जिल्ह्याची मागणी आहे आणि माझ्या एकट्यासाठी किंवा मी पुसदसाठी हा निर्णय घेणार नाही आहे। भरपूर जसं नगर जिल्ह्याला ज्याला आपण अहिल्यानगर म्हणतो तिथे 3 जिल्ह्याची निर्मिती करणं आवश्यक आहे, फार क्षेत्रफळ फार मोठं आहे। तर पुसद जिल्ह्याचं प्राधान्याने आमच्या सर्वांच्या मनात आहे की शासनाने त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि मी एक मंत्री म्हणून त्याची पाठपुरावा करून जिल्हा झाला म्हणजे सर्व काही ऑफिसेस येतील आणि ऑटोमॅटिक व्यवस्थितरित्या तिथे रिंग रोडचा प्रश्न आहे आमच्या इथे, तोही मार्गी लागणार आहे लवकरात लवकर। शक्तिपीठ आम्ही पुसदवरून वळवण्यासाठी खूप आग्रह करतो, कारण की सर्व हायवे जर एकाच जागेवरून गेलेत तर एक हायवे तरी कुठेतरी त्याला औंढा वगैरे असं पोहरादेवी औंढा पुसद असं जोडून, तर हे सर्व आता डोक्यात आहे, पण आम्ही आता हळूहळू थोडंसं समोर जातो आहे
एकेकाने प्रश्न मार्गी लावू. नक्कीच भाऊ, पुसदचा जर विचार केला तर पुसद नुसतं विदर्भापुरतं मर्यादित नसून मराठवाड्यातील देखील लोक त्या ठिकाणी शिक्षणासाठी असेल, आरोग्यासाठी असेल, यासाठी ये जा करत असतात. त्यामुळे नक्कीच आता पुढील जी काही यादी जर आता सरकारने जर तुमची जाहीर केली जिल्ह्यातील पहिल्या यादीमध्ये पुसद जिल्ह्याचं नाव असू शकते. नाही, 100% निश्चितपणे. कारण की पुसदवरून यवतमाळ हा 100 किलोमीटर आहे आणि उमरखेड हा आणखीन पलीकडे आहे. तिथला जो बंदी भाग म्हणतो आपण, अभयारण्य आहे, तिथल्या लोकांना सोयीसुविधा फार कमी आहे आणि त्यांना जर जिल्ह्याला जायचं असेल तर 160 किलोमीटर आणि तेही जंगलातून जावं लागते. किनवट माहूरचे पण लोक ये जा करतात. हां, आणि किनवट माहूरचे पण लोक त्याच रस्त्याने ये जा करतात. तर त्यांना निश्चितपणे पुसद हा पर्याय सर्वात चांगला उत्तम पर्याय हा पुसदच राहू शकतो. म्हणून माझं मत आहे की पहिल्या यादीत त्याचा समावेश व्हायला पाहिजे. खूप धन्यवाद भाऊ. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर.